नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, राज्यातील सरकारी तसेच खाजगी जमिनींवरती होणारं अतिक्रमण, बनावट कागदपत्रांच्या आधारे होणारे व्यवहार आणि भूमाफियांच्या कारवायांना आळा घालून या भूमाफियांना जबर बसवण्यासाठी महाराष्ट्र शासनानं कठोर कायद्याची तयारी केली आहे. महाराष्ट्र विधानसभा सचिवालयानं प्रसिद्ध केलेल्या महाराष्ट्र जमीन बळकावणे प्रतिबंध विधेयक 2026 मध्ये जमीन बळकावण्याच्या गुन्ह्यांसाठी कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली असून या प्रकरणांच्या जलद सुनावणीसाठी विशेष न्यायालय स्थापित करण्याचा प्रस्ताव आहे. महाराष्ट्र विधानसभा नियम 126 अन्वये हे विधेयक 3 जुलै 2026 रोजी विधानसभेमध्ये प्रसिद्ध करण्यात आले. महाराष्ट्र जमीन बळकावणे प्रतिबंध विधेयक 2026 या विधेयकाच्या उद्देश आणि कारणांच्या निवेदनानुसार राज्यामध्ये सरकारी तसेच खाजगी जमिनी बळकावण्याच्या घटना मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेल्या आहेत. भूमाफिया, संघटित गुन्हेगार, फसवणूक करणारी व्यक्ती तसेच दबावाचा वापर करून काही जण सरकारी तसेच खाजगी जमिनींवरती ताबा मिळवतात. त्यानंतर अनधिकृत बांधकाम करणं किंवा जमिनींचं बेकायदेशीर हस्तांतरण करण्याचे प्रकार देखील घडत आहेत. या प्रकारामुळे सामान्य नागरिक, जमीन मालक तसेच सार्वजनिक संस्थांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं, असं शासनानं नमूद केलेल्या या प्रस्तावामध्ये सांगण्यात आलं. तर प्रस्तावित कायद्यानुसार जमीन बळकावण्याचा गुन्हा सिद्ध झाल्यास संबंधित व्यक्तीला 10 ते 14 वर्षापर्यंतचा शिक्षा किंवा कारावासाची शिक्षा होऊ शकते. तसेच बळकावलेल्या जमिनीच्या बाजारमूल्या इतका दंड आकारण्याची तरतूद देखील यामध्ये करण्यात आली आहे. जमीन बळकावण्याशी संबंधित प्रकरणांची चौकशी आणि सुनावणी जलद गतीनं पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारला विशेष न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. या न्यायालयांना दिवाणी आणि फौजदारी अशा दोन्ही प्रकारच्या प्रकरणांवरती सुनावणी करण्याचे अधिकार असतील. विधेयकातील महत्त्वाची तरतूद म्हणजे जमीन बळकावल्याचं सिद्ध झाल्यास केवळ आरोपीला शिक्षा होणार नाही, तर संबंधित जमीन मूळ मालकाला किंवा हक्कदार व्यक्तीला परत मिळवून देण्याची प्रक्रिया देखील यामध्ये केली जाणार आहे. या विधेयकातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे पुराव्याचा भार हा प्रामुख्याने आरोपीवरती टाकण्यात आला आहे. म्हणजे जमीन बळकावण्याचा आरोप सिद्ध झाल्यानंतर संबंधित व्यक्तीलाच आपला ताबा कायदेशीर असल्याचं सिद्ध करावं लागणार आहे. या विधेयकामध्ये खबरदारीची तरतूदही करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या पूर्व परवानगीशिवाय कोणावरही या कायद्याअंतर्गत गुन्हा सहजासहजी दाखल करता येणार नाही. त्यामुळे कायद्याचा गैरवापर होऊ नये याची दक्षताही यामध्ये घेण्यात आली आहे. सरकार महाराष्ट्र जमीन बळकावणे प्रतिबंध विधेयक 2026 मध्ये महाराष्ट्र सरकारी आणि खाजगी जमिनी बळकावण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या आहेत. भूमाफियांचा सुळसुळाट झालाय आणि विद्यमान कायदे अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी अपुरे ठरत असल्याचं यामध्ये त्यांनी नमूद केलं. यामुळे सरकारने गेल्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जमीन बळकावण्याची नेमकी किती प्रकरणं नोंदली गेली आणि त्यापैकी किती प्रकरणांमध्ये विद्यमान कायद्यांखाली दोषसिद्धता झाली नाही, दोषसिद्धी न होण्यामागे नेमकी काय कारणं होती याचं विश्लेषण करण्याची गरज निर्माण झाली. तसं केलं असेल तर ती माहिती विधिमंडळाच्या पटलावर मांडली पाहिजे अशी मागणी देखील इतरांनी केलेली आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं शेतकऱ्यांसाठी खरंच ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल. जर तुमची जमीन विनाकारण कोणी बळकावली असेल तर आता जर ती सिद्ध झाली तर समोरच्याला 10 ते 14 वर्षापर्यंतचा कारावास देखील भोगावा लागू शकतो. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.